साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार शांतम शाश्वतम प्रेय मनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य मनीषम वेदांत वेद्यम विभुम रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्यम हरिम वंदेहम करुणाकरम रघुवरम भूपाल चूडामणि नान्यास्पृहा रघुपतिर्हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् किलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामे कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनो रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी मंगल भवन मंगल प्रभु सुदर्शन अजिर राम सिया राम मेरे राम सिया राम दे दे राम जय राम जय राम हे राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम हे राम जय राम जय राम श्री 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 राम जय राम जय राम चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में 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 शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार संप्राप्त सेवी करता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्तते करता अंतकरणाच्या समाधाना करता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं देहू निवासी साधू जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये त्यांच्या जीवनातील क्रांती प्रगट करतायत विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गंगा भागीरथी दशोदाबाई रामदास भदाणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हे कीर्तनाचं आयोजन आहे नेत्रदीपक अशा प्रकारचा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे सर्व त्यांचा परिवार भानुदास रामदास भदाणे सरपंचजी ज्ञानेश्वर रामदास भदाणे असतील विमलबाई गोरख सोनवणे लताबाई रघुनाथ सोनवणे उषाबाई पंढरनाथ पाटील आशाबाई रमेश शेलार
गोडंबाई अशोक पाटील, हा सर्व त्यांचा परिवार, सर्व नातवंड परिवार असेल, रवींद्र गोरखराव सोनवणे असेल, प्रफुल्ल पंढरनाथ पाटील असतील, शरद दादा असतील, बापू रघुनाथ सोनवणे असतील, कपिल अशोक पाटील, हा सर्व त्यांचा आप्तिष्ट परिवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरणानिमित्त खरं तर मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने हा सोहळा खरं तर या ठिकाणी संपन्न करत आहात. खरं तर आपली चंचल अंतकरण स्थिर शांत बनावी, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावेत. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने शेकडो किलोमीटरचं जे अंतर आहे ना, ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला दर्शन द्यावं, याच अपेक्षेने सरपंच हा त्यांचा परिवार हा सोहळा करत आहेत. शता एका जन्माच्या शेवटी कृपाळोबा पोटी येईल दया, परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनात आमच्या आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थाने आम्हालाही आईचं स्मरण होतंय, त्या निमित्ताने आमच्याही जीवनाचं भलं व्हावं या अपेक्षेने हा कीर्तन सोहळा या ठिकाणी करतायत. खरं तर आनंद वाटला. आल्यानंतर सरपंच त्यांचं जे कार्य आहे, खरं तर 6 वाजेपासून पंक्ती दाळबत्ती वगैरे सुंदरसं भोजन गावात चालू आहे. हे सगळं करण्याकरता अंतकरणाची विशालता लागते. आज खऱ्या अर्थाने आज माणसं श्राद्ध घालण्याकरता तयार नाही, तिथं तृतीय पुण्यस्मरण होतं, ही खऱ्या अर्थाने संप्रदाय करता विशेष बाबच म्हणावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता माणसाचं अंतकरण हे फार विशाल लागतं. काही गोष्टी करण्याकरता काही माणसाकडे देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नहीं होता, देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता, किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते. पण सरपंच तुमच्याकडे देणे के दिनही पाहायला मिळतात आणि देणे का दिलही तुमच्याकडे पाहायला मिळतोय, तो पाहायला मिळतोय. आणि मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने माणसाने दान याकरता करावं, तुला मोलाचं वाक्य सांगेल, दान याच्या करता करावं. खऱ्या अर्थाने गुलाबराव महाराज मादानकर यांना एका साधकाने प्रश्न केला होता, दान कशा करता करायचंय? तर गुलाबराव महाराज मादानकरांनी सांगितलं, आपलं काहीच नाही अशी बुद्धी दृढ होण्याकरता माणसाने दान केलं पाहिजे. विठ्ठल कशाच्या जोरावर महाराज एवढा 500 किलोमीटर प्रवास, लोक भावकीच्या मौतीला अंतविधीला जायला वेळ नाही राव, एवढा अंतर काटून इथपर्यंत येतात. ती कशाच्या जोरावरती आहे? ते प्रेम आहे म्हणून इथपर्यंत येतात. पारायण त्यांच्या जीवनात. मला एका व्यक्तीनं माणिक बाबा प्रश्न केला, महाराज पारायण कुठपर्यंत करायचं? कुठपर्यंत पारायण? म्हटलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करावं, तोपर्यंत करावं, तोपर्यंत. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, असं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत आहे. ती सेवा तुम्ही करतायत. पेटी अगदी छान गोड वाजवतायत तुम्ही. आपणासे वंदन करतो. काय नाव तुमचं? गोरख पाटील. छान पेटी वाजवतात. ज्याला सारे गम पदनी सहित त्याचे सारे गम सुटून जातात. अतिशय गोड आहे, छान आहे. आणि हे जरा 8 तास आहे. पांढरी 2 म्हणजे जरा हे एवढं सोपं नाही. जे विशारद झालंय ना त्यालाही स्वर सापडत नाही, पण हे गोड आहे, अतिशय छान. ज्यांनी सुरुवातीला चाल गायली माझ्यासोबत आलेले, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. लेकरू फार गोड आहे, ते लहान दिसतंय पण तयारी विशारद आहे आणि अप्रतिम आहे. हृदयाला गवस निघाले असा दोघांचा आवाज आहे. इकडे आमचा सदानंद महाराज आहेत, इकडे माझे जीवलक बळीराम दादा आहे. अतिशय गोड साथ आहे, गोड गाणं आहे. दोघांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले गणेश महाराज तराशी, हे नाव तुम्ही ऐकलं असेल. फार मोठा महात्मा होऊन गेला. 100-150 सप्ते त्यांच्या हस्ते तिकडे आमच्या परिसरात असायचे. तो महात्मा कोरोनात निघून गेला आणि त्यांचं लेकरू हे खरं तर ही व्यक्ती असे संस्थेत शिकलेलं नाही. मृदंगाचा बोलही त्यांना माहित नाही. ही रियालिटी आहे. मृदंग वाजवतात, खऱ्या अर्थाने ते मृदंगावरती प्रेम नाही करत, मृदंगच त्यांच्यावरती प्रेम करतो. एवढी ताकद आहे आणि हे वस्तुस्थिती आहे. विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा वगैरे त्या व्यक्तीचा आशीर्वाद आहे म्हणून एवढी गोड साथ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रावर सध्या ज्ञान मंदिर आहे चॅनल चांगल्या प्रकारे गाजते. लाखो सबस्क्रायबर त्यांचे आहेत. त्यांच्याही चॅनलला फॉलोअर्स करा, सबस्क्रायबर करा अशी विनंती आहे. गोड चॅनल आहे आमच्या दादांचं. दादांनाही धन्यवाद. माझे इकडे विकास दादा पाटील आहे, जिव्हाळा कीर्तनाचं नुकतंच नवीन चांगलं चॅनल आहे, तेही उपस्थित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या व्यक्तीची सिस्टम गाजते, खऱ्या अर्थाने नंदू दादाची सिस्टम म्हटली की कीर्तनकार तिकडून उड्या मारतच येतो. म्हणजे उड्या मारत म्हणजे आज मी त्या ताकदीने भजन, मी तो आनंद घेणार. म्हणजे मोठी महाराष्ट्रातली नामवंत मंडळी, इंदोरीकर बाबा, ढोक महाराज, ही मोठी मोठी वक्ते या व्यक्तीचे त्या ठिकाणी या व्यक्तीवरती प्रेम करतात किंवा ते चाहते आहेत. एवढी गोड सिस्टम आहे, अगदी ज्ञान आहे आणि स्वभावही छान आहे आमचा नंदूचा. अतिशय गोड नंदू दादा, आपणासे वंदन. सगळीच मंडळी आलेली आहे, घाणेगाव असेल, बरीचशी परिसरातली मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाहीये आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही. सगळ्यांना धन्यवाद. तुमचं नाव घेतो पण उखाणा घेऊन घेतो. हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून,
हनुमंतरायाच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो छत्रपतीचा मान राखून विठ्ठल 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 अभी जिनका स्वागत हुआ मुझे जशी मोदीची एंट्री झाली तशी तुमची एंट्री वाह रे वाह सगळ्यांना आकर्षित करून टाकलं तुम्ही बहुत बढ़िया पगड़ी हो गया ऐसा बहुत बढ़िया माहौल है क्या बात है कहाँ रहते हो हाँ गोरखनाथ की जय भोले जय गोरखनाथ मच्छिंद्रनाथ बाबा चले वाह गोरखनाथ मच्छिंद्रनाथ बाबा आए घुमते घुमते बढ़िया आहे बाबा या ठिकाणी सगळीच मंडळी आहे इथं मुक्ताताई आहे बाबांच्या कन्या आहेत फार गोड कीर्तन करतात बाबांचं काय नाव हा इंद्रसिंग महाराज बाबांकडे मी एक दोन वेळेस तिथेही थांबलेलो आहे बाबा नसताना इंद्रसिंग बाबा आहेत सगळी मंडळी आहेत इकडं गडावरती असणारे शास्त्रींकडे आमचे काय प्रेम महाराज वगैरे सगळी महाराज मंडळी तुमचं नाव पोफरेचे येते का वा वा पोफरेचे मंडळी आहे सगळी मंडळी विनेकरी लय गोड आहे विनेकरींना धन्यवाद देतो वा जय श्रीराम बहुत बढ़िया अहो या वयात तुम्ही एवढे सुंदर दिसतात ते विण्याची काय ताकद किती सतेज तुमचा चेहरा दिसत किती सुंदर आहे अहो बघा तुम्ही या वयात तुम्ही एवढे सुंदर दिसतात त्यावेळेस मत्रीला किती आवडले असेल विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबरायांचा चिंतना करता निवडलाय या अभंगातून खऱ्या अर्थाने तुकोबरायांच्या जीवनातली क्रांती प्रकट करतायत महाराज क्रांती म्हणजे काय क्रांती म्हणजे काय जे कुणाला शक्य झालं नाही ते करून दाखवणं म्हणजे क्रांती ऐका जाणकार मंडळी ऐकणारी आहेत समोर बसलेली खरं तर मानवी जीवन हे विशिष्ट ध्येयासाठी मिळालेलं आहे मानवी जीवनाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे जीवनात दोन प्रवास आहे पहिला प्रवास आहे जगून मरण्यासाठी आणि दुसरा प्रवास आहे मरून जगण्यासाठी माणसाने फर्स्ट प्रवासाला महत्व द्यावा की सेकंड प्रवासाला जगून तर कुणी मरतं पण मेल्यानंतर जगलं पाहिजे ही मानवी जीवनातली विशेषता काही माणसं मेल्यानंतर सुद्धा मरत नाही ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे कधी कधी फार अवघड होतं त्या दिवशी त्या बाणेरकडे कीर्तनाला गेलो समोर एक म्हातारं बसलेलं होतं चांगला वेदांत सांगायला लागलो तरी ते मानच हलायचं विनोद करायला लागलं तरी ते मानच हलायचं चिंतन द्या काही तर ते मानच हलायचं सगळं कीर्तन त्याच्याकडे पाहून केलं काहीच मेळ लागला नाही मला 2 तासात कीर्तन झाल्यानंतर लोकांना म्हटलं म्हाताऱ्याला फारच कळतो म्हणजे महाराज त्याला ऐकायला येत नव्हतं म्हणून ते मान हलित होतं तर काय सांगावं पण विठ्ठल 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 माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने जगून तर मरण्याकरता कुणी येतंय आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान कुत्रे मांजरे जन्माला येतात पण त्या पलीकडचं तुमचं माझं जीवन आहे त्या पलीकडचं लक्ष 84 योनी फिरता दुःख भोगिले वो 84 लक्ष योनी मिळून तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणून मला असं वाटतंय जगून तर कुणी मरतंय पण मेल्यानंतर जगलं पाहिजे ही मानवी जीवनातली विशेषता आहे ही विशेषता आहे खरं तर एक 3 तोलामोलाचे वाक्य सांगेल मानवाचा दानव होऊ नका मानवाचा दानव झाला तर मानवी जीवनाचा पराभव होईल मानवाचा महामानव झाला तर चमत्कार होईल पण मानवाचा माणूस होणं ही काळाची गरज आहे विठ्ठल मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे पण महामानव होणं आताही शक्य नाहीये महामानव कुठं आता जन्माला येतात का महामानव होऊन गेलीत भगवान बाबा असेल ही माणसं कुठं पाहायला मिळतात का नतुसिंग बाबा ही माणसं पाहायला मिळतात का ही माणसं नाही पाहायला मिळत आता महामानव ती होऊन गेली आता नाही सध्या हयातीत थोडे बहुत पाहायला मिळतात भास्करगिरी बाबा असेल शांतीब्रह्म कुरेकर बाबा असेल ही थोडी बहुत महात्मे पाहायला मिळतात माय आयडल पर्सन इज शांतीब्रह्म कुरेकर बाबा हा मी केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करेल येणाऱ्या काळात पद्मश्री पुरस्कार द्यायचा असेल तर तो पद्मश्री पुरस्कार द्या शांतीब्रह्म कुरेकर बाबांना द्या एक तोलामोलाचं वाक्य सांगेल पुरस्कार दिल्यानंतर त्यात काय बाबांचा गौरव नाही होणार पद्मश्री पुरस्काराचा गौरव होईल विठ्ठल महामानव पाहायला मिळत नाही महामानव पाहायला मिळत नाही मी एक नाव पुढे घेतो तुम्ही तेच नाव पाठीमाग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की लबाडीपणा केला तुम्ही मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच तुम्ही पाठीमाग रिटर्न म्हणा पण तुम्ही का जय म्हटलात हा का जय म्हटलात आजही ते नाव कानावरती आदळलं की आमचं तुमचं रक्त सळसळ करतं हे आता पाहायला मिळत नाही हे शूरवीर पाहायला नाही मिळत गेले त्यात माझ्या राजा माझ्या शिवबार
शोधू कुठर धाव कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शुभार शुभार हे नाही पाहायला मिळत होता नाही पाहायला मिळत महामानवती होऊन गेली आता नाही मिळत मला असं वाटतंय महामानव होणं तर कलियुगात शक्य नाहीये पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा विठाल माणुसकी आणि जिव्हाळा पाहायला मिळत नाही आज जिव्हाळा या कलियुगात खऱ्या अर्थाने कोई लोकेशना से ग्रसित है तो कोई वित्तेषणा से ग्रसित है या कलियुगात विचार केला तर मानवी जीवनात खऱ्या अर्थाने लोकांना तर बिल्डिंगाच्या उंची वाढल्यात पण त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनाची उंची खालावलेली आहे त्याकडे तरी कधीतरी आम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे प्रेम जिव्हाळा आपुलकी माणुसकी हे संपत चाललंय बरं गावोगावी तो वाटा असायचा बसायची माणसं चांगली पण आता ते नाही राहिले प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला मोबाईलने माणुसकी तुटली माणुसकी जिव्हाळा प्रेम हे पाहायला नाही मिळत मी तोला मोलाचं वाक्य सांगेल गावात आपला श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं पण खऱ्या अर्थाने सरपंच गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे गावात माणुसकीच्या यादीत माणसाकडे लाख नसू द्या पण माणूस लाखात एक असला पाहिजे माणूस लाखात एक असला पाहिजे राव माणूस लाखात एक असला पाहिजे अहो एक दगड देवळात गेला तर तो देव होतो एक दगड देवळात गेला तर तो देव होतो ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए अरे इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए असं काहीतरी माणसाचं जीवन असलं पाहिजे हे पुन्हा नाही मिळत राव नाही मिळत जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना तो समय की बात है माऊली तुम्ही कुठले हा सतमाड जवळच आहे का इथे जवळ आहे बरीचशी काही मंडळी मला येता त्यांनी महाराज चला म्हणे थांबू आम्ही अशी बरीचशी माणसं आलेली आहेत पण ती मला काय आता कुणाचे नाव काही माहित नाही सतमाड वगैरे बरीचशी गावची माणसं आहेत जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना तो समय की बात है जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना समय की बात है लेकिन मृत्यू के बाद लोगों के दिल में जीवित रहना किए हुए कर्मों की बात है माणूस की जोपासण्याचा प्रयत्न करा जिव्हाळा लोकशाहीने व्याख्या केली आहे की लोकांसाठी चालवलेलं लोकांनी चालवलेलं राज्यच म्हणजे लोकशाही वा लोकशाहीची चांगली व्याख्या आहे आता लोकशाही कुठं सगळी हुकुमशाही झाली ना कसलं लोकशाही राहिली पण माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं ही खरं तर माणुसकी आहे विठाल सोबत काही येणार नाहीये तुमच्या पैसा प्रॉपर्टी किती धनाढ्य तुम्ही असू द्या तुमच्या सोबत काही येणार नाही धनानी भूमो पशवच्च गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छ जीव एकहा तुमचं कर्म तुमच्या सोबत येणार आहे बाकी तुम्ही किती कमवलंय हे तुमच्या काही सोबत येणार नाही किती तुम्ही भजन केलंय हे तुमच्या सोबत येणार आहे बाकी काही येणार नाही म्हणून तर संत महात्मे म्हणतात ना तू ऐक नागबाई तू राम नाम घेई मानव देह जन्म मिळाला संसार काही 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 तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहतो बर का म्हणशील पैसा अडका हा इथंच राहतो बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका 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 म्हणशील घरदार हे इथंच राहत सार म्हणशील घरदार इथंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर हरिनाम घे हरिनाम घे माया सारी सोडून हात लावली नशिबाला
हात लावली नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारापायी या संसारापायी संसारापायी या संसारापायी या संसारापायी भजन तुमच्या सोबत येणार आहे फक्त भजन येणार आहे कलियुगात खऱ्या अर्थाने जितनी उंगलियां मोबाइल पर चलती है ना उतनी उंगलियां मालों पर चलेगी तो भगवान मिल जाएगा हाँ तो भगवान मिल जाएगा राम भजन कर प्राणी काया तू तेरी हो गई पुरानी इस काया को मल मल धोया इस काया की राख बनेगी छोड़ चले पशु अज्ञानी काया तू तेरी हो गई पुरानी हो गई पुरानी भजन येणार आहे भजन खऱ्या अर्थाने कर्म तुमच्या सोबत येणार आहे मरायचं तर प्रत्येकाला आहे जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही तर प्रत्येकालाच आहे सगळ्यांना आहे जगण्याची चिंता आणि मरणाची भीती आम्ही किती कंबर ठासू ठासू सांगतो की अजो नित्यम शाश्वतोयम पुराणम नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे हे जरी आम्ही सांगत असेल पण ड्रायव्हरने 120 च्या स्पीडला अचानक जर ब्रेक दाबलं आमची काय अवस्था होती आम्हाला विचारा जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही प्रत्येकाला आहे या पलीकडचं जीवन फक्त साधूच आहे तुका म्हणे वाहे मरणाचे भय फक्त साधूंना जगण्याची चिंता आणि मरणाची भीती नाही आम्हा हरीच्या दासा काही काही आम्हा हरीच्या दासा काही काही अमर जरा काही काही अमर जरा मागे पुढे भय नाही त्रय लोक भय नाही त्रय लोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे बढिया बढिया फार गोड साथ करताय कीर्तन झाल्यावर तिघांना सगळ्यांना 1-1 रुपये दे ना महेंद्र बाबा असे नाही भेटत कधी कधी प्रमाण त्या दिवशी त्या कीर्तनाला गेलो बुलढाण्याजवळ अहो 2 तासात गायक मंडळी एक प्रमाण दिलं नाही 2 तासात खोपरेकर 2 तासात एक प्रमाण दिलं नाही अरे म्हटलं टाळकरी मंडळी गायक मंडळी तुमच्या सगळ्यांचा मला खेद वाटतोय 2 तासात एक प्रमाण नाही मग एकानं प्रमाण दिलं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पण अशी इथं चांगली गोड आहे गोड माणसं आहे ऐकणारी चांगली हा महेंद्र बाबा वगैरे ही तोला मोलाची माणसं आहे या व्यक्तीने फक्त प्रेम माणुसकी तुम्ही जर आश्रम पाहिला तर माणसाचं मन भारावून जातं एवढा बाबांचा आश्रम मी तिकडे कीर्तनाला जाताना बघितलेला आहे अशी व्यक्ती आज इथं उपस्थित आहे विठाल विठाल मरणाला हसत हसत स्वीकारलं ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा दादा महाराज सातारकर पंढरपूरला कीर्तन चालू आहे कीर्तनात त्यांनी अभंग घेतला होता तुझी आनवाही नका देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया पासोनिया अभंग चालू होता आणि अभंग कीर्तन करत असताना त्यांनी समाजाच्या लक्षात आलं आवाज हळूहळू त्यांचा कमी आला महेंद्र बाबा आवाज हळूहळू कमी होतोय दरबारात कीर्तन चालू आहे आणि कीर्तन करता करता खाली बसली समाजाच्या लक्षात आलं दादा महाराज आम्हाला सोडून जाणार आहे सोडून जाणार समाज रडतोय कुणाच्या चरणारविंद मस्तक टेकायचं परमार्थ कुणाकडे बघून आम्ही करायचा तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर परमार्थ आम्ही कुणाकडे बघून करायचा दादा महाराज सातारकर म्हटले आत्ता जातो आणि परत येतो आत्ता जातो फाटकं टाकतो आणि धडकं घेऊन येतो तुका म्हणे हितची झाले फाटके टाकून धडके आले आत्ता जातो आणि परत येतो मरणाला हसत हसत स्वीकारलं सातारकर बाबांचंही जीवन कोरोनात त्यांना ज्यावेळेस विचारलं बाबा भजन नाही कीर्तन नाही तर त्यांनी सांगितलं आता भजन कीर्तन नाही ना तर जगण्याची काही अपेक्षा राहिली नाही सातारकरांनी बाबा महाराजांनी खऱ्या अर्थाने हरिपाठ ग्राउंड लेवलला पोहोचवला त्या व्यक्तीने
खऱ्या अर्थाने ज्या दिवशी बाबा महाराज सातारकर गेलेत ना त्या दिवशी हरिपाठही रडत असेल बरं. हरिपाठ हा रडत असेल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय हरी हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला बोला राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे. या भजनाने समाधी लागेल असं त्यांचं भजन आहे. चैतन्य महाराजांकडे आम्ही चंद्रशेखर बाबांकडे पाठाला असताना चातुर्मासामध्ये आजही तुम्ही जर गेलात तर ज्यावेळेस सुरुवातीला भजन म्हटलं जातं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. या चालीतला बारकावा असा आहे. आवडी अनंत इंद्रसिंग बाबा आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे. आता आळवीत का पळीत म्हातारे युट्यूबला कीर्तन ऐकतेत म्हातारे पण विठ्ठल विठ्ठल आले ते स्किप करते. विठ्ठल विठ्ठल ऐकण्याकरता तुम्हा आम्हाला वेळ नाहीये. काय तो परमार्थ होता. तुका म्हणे भक्ती आदी सुख रूप अंती धन घरी पांडुरंग अभंग ही सरे नाश महात्मे. इंगळे बाबांना ज्यावेळेस त्यांच्या ड्रायव्हरनी की कुणीतरी एका पकवाद्याने फोन केला बाबा ते कोरोना लस वगैरे घेऊन टाका. नाही नाही म्हणे अरे कीर्तन भजन बंद आहे तर जगण्याची काय अपेक्षा नाही रे. त्याच्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा देहांत झाला. काय माणसं होती भजनप्रेमी माणसं होती. आता ही माणसं अशी पाहायला मिळत नाही. मरणाला हसत हसत स्वीकारलं विठ्ठल तुम्हा आम्हाला जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही तर तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आहे. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही क्रांती करू शकत नाही. गुरुवर्य पाठात एक विनोदाने दृष्टांत सांगायचे. जाणकार मंडळी म्हणून आठवलं म्हणून सांगतो. एका गावात छानशी विहीर होती. दादा थोडस विको कमी करा बोलताना. एका गावात फार छानशी विहीर आहे आणि त्या विहिरीला फार गोड पाणी. बरं का माऊली विहिरीला फार गोड पाणी. सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचे. पण एक दिवस त्या गावात घाणेगावकर सरपंच एक दिवस त्या गावात 2 4 पायाच्या कुत्र्याचे भांडण लागले. एका गावात 2 4 पायाच्या कुत्र्याचे भांडण लागले. कुत्रे भांडण करत करत विहिरीत जाऊन पडले. त्या गोड पाणीचे त्या विहिरीत जाऊन पडले आणि पडल्याच्या नंतर ते कुत्रे सडले आणि वर फुगून आले. बहुधा सरपंच भानुदासजी सरपंच जे कुत्रे भांडण करतात ते सडतातच. नाही सध्या तरी कुत्र्याचं बोलतोय. त्या कुत्र्याचं बोलतोय. भांडण करत करत विहिरीत जाऊन पडले सडलेत वर फुगून आलेत. सगळा समाज सरपंच सगळे सगळे एकत्रित झाले. काय करायचं काय मिळालं काय करायचं गुवाहाटीला जायचं कुठं जायचं काय नेमकी करायचं काय करायचं काय करायचं काय. एक जण म्हटलं केवढा अत्तर चौफुला अत्तर मोगरा अत्तर वगैरे घेऊन येतो विहिरीत सोडूया पाणी पवित्र होईल. अभी तो सिर्फ फॉग चल रहा है. अत्तर वगैरे आणलेत नंदू दादा पण पाणी काही पवित्र होत नाही. एक जण म्हटलं गोदावरी मातीचं जल पवित्र इंद्रायणीचं जल आणलं विहिरीत सोडलं पाणी पवित्र होत नाही. एक जण म्हटलं भागवत ठेवू भली मोठी ताकद आहे. भागवतात धन्य भागवती वार्ता परित पीडा विनाशिनी. पाणी काय पवित्र होणार नाही पवित्र नाही होणार. भागवत वाचलं पाणी काही पवित्र होत नाही. एक जण म्हटलं नामचिंतनात भली मोठी ताकद आहे. दिवसभर महिला मंडळ दिवसभर पुरुष मंडळ आणि रात्री महिला मंडळ भजन चालू केले. दिवसभर पुरुष मंडळी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा आवाज फार गोड येतोय तुमचा. निवडणुकीला असा आवाज येतो जरा येऊ द्या आवाज. हा आवाज आईपर्यंत जाणार. हे भजन आमच्या आईपर्यंत. सरपंच आई हा सगळा सोहळा पाहत असेल भरभरून आशीर्वाद देते आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वा वा बचत गट काय गोड आवाज आहे तुमचा. फार छान आहे. काय पोफरेकर फार आवाज गोड आहे तुमचा. असं वाटतंय लता दीदीच्या वर्ष श्राद्धाला तुमचंच भजन ठेवावं की काय. एवढा गोड आवाज. भजन केलं राव पण पाणी काही पवित्र होत नाही. महेंद्र बाबा पाणी पवित्र होत नाही. सगळं गाव परेशान झालं आणि त्या गावात मी अचानक गेलो. सरपंच बऱ्याचशा गावात मी अचानकच जातो. अचानक गेलो. सरपंच का नाराज दिसताय काय
महाराज सगळं गाव त्रस्तय, पाणी नाही प्यायला, पाणी सगळं दूषित झालंय. म्हटलं पाणी नेमकी खराब कशामुळे झालंय? म्हणे महाराज त्या विहिरीत कुत्रे पडलेत आणि ते सडलेत, सगळा वास येतोय, पाणी अपवित्र झालंय. म्हटले ते कुत्रे काढले का? म्हणे नाही महाराज. आता मला सांगा, किती भागवत वाचले, किती नामस्मरण केलं, किती साधना केल्या, किती नाना प्रकारची साधन केले, म्हणजे ते पाणी पवित्र होणार आहे? जोपर्यंत पोफरेकर त्या विहिरीतले 2 सडके कुत्रे काढत नाही ना, तोपर्यंत ते पाणी पवित्र होऊ शकत नाहीये. तद्वत तुमच्या हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे काढत नाही ना, तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल क्रांती तुकोबरांच्या जीवनातली क्रांती मी सांगणार आहे. खऱ्या अर्थाने तुकोबरांच्या जीवनातली क्रांती म्हणजे सामान्य नाही. आज खऱ्या अर्थाने तुकोबरांची आरती झाली. आरत्या कुणाच्याही होत नाही. आज एखादं पेताड म्हणतंय का, जय देव जय देव जय टाटा बिर्ला, पैशाच्या बाबतीत एकटाच उरला जय देव. पैशावाल्याच्या आरत्या नाही होत राव. ज्यांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्यांच्या आरत्या होतात. संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढता हा पुण्य. धर्म केला धर्म केला धर्म केला, हरि भजनी धवरी जग, हरि भजनी धवरी जग. संसाराच्या नावाने शून्य घातलं तेव्हा कुठेतरी रोज आज समाज आरती करतोय. खऱ्या अर्थाने तुकोबरांच्या जीवनातली क्रांती काय असेल? खऱ्या अर्थाने तुकोबरांच्या जीवनातली काय क्रांती आहे? तर तुकोबरांनी एरझार संपवली, ही तुकोबरांच्या जीवनातली भली मोठी क्रांती आहे. अभंगाचं 2रं चरण. वादक येड्यावानी करते, वादक चांगले असले की टाळकरी येड्यावानी करतात, पण इथं सगळं जमून आलंय. सगळं जमून होतं. कधी कधी गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात, है की नाही? पाहुणे कुणी आलं की पोरं येड्यावानी करतात, माहेरचं कुणी आलं का हे येड्यावानी करतात, आणि 4 वाजले की पेनार येड्यावानी करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबरांनी खऱ्या अर्थाने जीवनात एरझार संपवली. खरं तर जीवन यात्रेचा गौरव होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे. जीवन यात्रेचा गौरव होणं त्याकरता माणसाने प्रयत्न करावी. तुकोबरांनी एरझार संपवली, तुकोबरांच्या जीवनातली क्रांती आहे. खरं तर एरझार या शरीरामध्ये संपवता येते ना. या शरीरामध्ये तैसे येणे शरीरे शरीरा हे न सरे, किंबहुना एरझारे चिरापडे ओ. महाराज म्हणतात एरझार म्हणजे तरी काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोरमती. एरझार या शरीरामध्ये संपवता येते. संत महात्म्याने या शरीरात एरझार संपवली. कित्येक तरी उदाहरणं तुम्हाला देता येईल, वेळ माझ्याकडे कमी आहे. खऱ्या अर्थाने पैठण आपल्याला जवळ कधी आला तर या. नाथ महाराजांनी याचं कारण काय माहितीये का? संतांनी एरझार संपवली याचं कारण काय असेल? संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून संत महात्म्यांनी एरझार संपवली. नाथ महाराज तुम्ही कधी या पैठणला. ज्यावेळेस नाथांनी षष्टीला देह ठेवला, ऐका ऐका, षष्टीला देह ठेवला, कधी या नाथांकडे. आल्यानंतर तुम्ही कधी जुन्या वाड्यात जर आलात ना, आजही नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. श्रीमंत, शांत आणि संत, तीनही गुणाने युक्त एवढे श्रीमंत. अहो भिकारी आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा, ही नाथ महाराजांची श्रीमंती. आजही तुम्ही जर जुना वाड्यात आलात, नाथ महाराजांच्या ज्या भिंती आहे जुन्या वाड्यातल्या ज्या भिंती आहे, त्या भिंतीवरून ट्रॅक्टरच्या ट्रायली लावून जाईल. आजही अशा नाथांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती आहे, येऊन बघा तुम्ही. आताच्या भिंती म्हणजे यमुनाक्कानी खेळा ठोकान सुमनाक्काच्या घरात जाव. यमुनाक्काच्या खेळाला सुमनाक्कानी तेलाची कॅन लावावी, यमुनाक्कानी तिचा खेळा काढून घ्याव आणि सुमनाक्काची तेलाची कॅन लवडून जाव. ही आताची श्रीमंती आहे. पण ती नाथ महाराजांची श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती तर गडगंज होती. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृताः प्रतिष्ठानस्य देवाय एक नाथाय ते नमः. प्रपंचात अधिकार काही सामान्य, प्रापंचिक श्रीमंती गडगंज आहे, पण आध्यात्मिक श्रीमंती ऐका. अभीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हरिनाथा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबर ठासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू जाता विलीन पायरीशी हो दंग गावोनी अभंग पायरीशी हो दंग गावोनी अभंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हो नाथा घरी नाचे माझा हे सखा पांडुरंग. तो नाथांचा अधिकार आहे फार श्रीमंत. नाथ महाराजांनी ज्यावेळेस षष्टीला देह ठेवला सगळीकडे कळवण्यात आलं नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेले. सगळा समाज एकत्रित झाला, भावकी आली. 2-4 जण खांदेकरी, 2-4 पंत वगैरे, सखाराम पंत वगैरे 2-4 जणांनी नाथाला खांदा दिला. खांदेकरी झालेत आणि नाथ महाराजांना घेऊन चालले. एकमेकाला चिमटा घ्यायला लागले. आयुष्यभर भजन केलं, देवदेव केला, परमार्थ केला. आपल्याला कधी व्हॅल्यू नाही दिली राव, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललंय की नाही, आपल्याच खांद्यावर. नाथ महाराज तर तिरडून उठलेत, उठून बसलेत. ओ पंत, पंत ठेवा खाली, खाली ठेवा. नाथ महाराज चालत चालत वाड्यात गेले. खोपरेकर चालत चालत 1 वर्ष पुन्हा राहिले नाथ महाराज. षष्टीला पुन्हा शुद्ध प्रतिपदेला नाथांनी देह ठेवला. सगळीकडे कळवण्यात आलं नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. सगळीकडे हे 2-4 जण म्हणे आई काही बोलायचं नाही, ते उठून बसत येत, काही बोलायचं नाही. खांदा घेतला, खांदा निघाले. राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई. नाथ महाराजांना घेऊन आता राम बोले ते नाही राहिला, आता ते रथ आला ना. हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम. हे राम, हे राम, हे राम. हे आता आहे. त्या काळात राम बोलो भाई नाथांना घेऊन चालले. आणि एका मुलीचं लग्न झालेलं होतं आणि तिला माहेरी पाठवत होती. कुठं? सासरला पाठवत होती मायमाऊली. सासरला पाठवत असताना नाथ महाराजांना तिथून घेऊन चालले. राम बोलो भाई, राम बोलो भाई. नाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली. तेवढ्यात तिच्या मनात आलं बाई माय पोरीला वाट लावायचं आणि नाथाला काय आजच मरायचं होतं का. तेवढ्यात नाथ महाराज म्हणतात पंत, ओ पंत. आपण तर काहीच बोललो नाही ना. पंत ठेवा खाली, ठेवा खाली. ठेवलं. पुन्हा चालत चालत वाड्यात जात आहेत. ऐका पोपरेकर, पुन्हा 1 वर्ष नाथ महाराज राहिले. शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथ महाराज चालत चालत गोदावरी पात्रात जातात आणि स्वतः जल समाधी घेतात. संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात, ठरवलं तेव्हा हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. महाराज येरझार या शरीरामध्ये संपवत ते. तुम्ही ठरवलं ना, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती हो. तुम्ही ठरवलं तर देव होता येतं, ठरवलं तर. विष्णुपंत पागणीस पुण्याकडे गाव आहे. ज्यावेळेस संत तुकोबरायचा चित्रपट निघाला, विष्णुपंत पागणीसने डॉक्टर आहे, तुकोबरायांच्या चित्रपटातली भूमिका त्यांनी साकारली. ज्यावेळेस पिक्चर तो तुकोबराय चित्रपट एवढा गाजला, ज्यावेळेस त्या ठिकाणी डायरेक्टर काही पैसे घेऊन येत आहेत ना विष्णुपंत पागणीसकडे. अहो विष्णुपंत पागणीस, फार पिक्चर गाजला राव, फार पिक्चर, फार पैसा, फार डॉलर्स या पिक्चरने कमवले, या तुकोबराय चित्रपटने. तुम्ही ती भूमिका फार सुंदर पद्धतीने साकारली. या घ्या, भले मोठे पैसे घ्या, तुमच्यामुळे फार चित्रपट गाजलाय. त्यावेळेस विष्णुपंत पागणीस म्हटले, ती भूमिका साकारून मी आता विष्णुपंत पागणीस नाही राहिलो राव, मी आता तुकोबराय झालो, मी तुकोबराय झालो. तुकोबराय होता येतं, ठरवलं तर काही होता येतं. ठरवलं ना तर काही होता येतं. ठरवलं. यशवंतराव चव्हाण म्हणे त्या काळात, सिंहाच्या जबड्यात, मराठ्यांनी जर ठरवलं ना, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची. ठरवलं तर करू शकतो, पण मराठी असे कधी ठरवतच नाही, असंही ते पुढे म्हणायचे, आताच्या तरुणांनी ठरवलं पाहिजे, आलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे. एक जण माझ्या दर्शनाला आला आणि आल्याच्या नंतर त्याचा मोबाईल खाली पडला. स्क्रीनवर मी त्याचा ते फोटो होता, तो स्क्रीनवर फोटो कुणाचा होता माहितीये? तुकोबरायचा, ज्ञानोबरायचा नव्हता, मायबापाचा नव्हता, श्रीदेवीचा फोटो होता. म्हटलं का रे श्रीदेवीचा फोटो कशाला ठेवला याच्यावरती स्क्रीनवर? हे महाराज, मी भला मोठा फॅन आहे म्हणे तिचा, श्रीदेवीचा मी लय मोठा फॅन आहे. तुझ्या फॅनची खरीच हवा जाता संकर तिथं. दळभद्र्या, अरे तुकोबरायचा फोटो ठेव, तुला एक जीवनाला काही ऊर्जा मिळेल.
ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचून बघा, एक जीवनाला वेगळा संकेत मिळेल तुम्हाला. गाथा वाचून बघा, माथा क्लिअर होईल तुमचा. एक एक शब्दामध्ये आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने वाचून बघा, एक वेगळी ऊर्जा मिळेल. रामरक्षा स्तोत्र वाचून बघा. हनुमान चालीसा घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. आता रामलल्ला येत आहेत, 22 तारखेला येत आहेत. सामान्य ताकद नाही रामायणातली. महाराज राम म्हणजे काय, एक तोला मोलाचं वाक्य सांगेल. रामाने काय होतं, राम उच्चारल्याने आराम मिळतो. ऐका पोपरेकर, आराम मिळतो. आराम चाहिए ना, आराम चाहिए तो आ राम की शरण में, आराम मिल जाएगा. माणसं राम राम का म्हणतात तू, माणसं राम राम का म्हणतात. माऊली, हो माऊली, तुमचं काय नाव. तुम्ही कुठले तुम्ही. एकुंब्या, एकुंबा गाव लय छान आहे राव इकडे. एकुंबा राम राम दोनदाच का म्हणतात. राम राम दोनदाच का म्हणतात. राम राम दोनदाच का म्हणतात त्याचा रिझन असा आहे, तुमच्यातला आणि माझ्यातला राम एकच तत्व आहे, म्हणून राम राम म्हणा, म्हणून राम राम म्हणा. मर्यादा पुरुषोत्तम क्यों नाम है उनका, मर्यादा पुरुषोत्तम क्यों कहे, क्यों नाम है उनका, पुरुषों में उत्तम है इसलिए मर्यादा पुरुषोत्तम. वो 22 जनवरी को आने वाले. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे. राम आएंगे. महाराज खोपरे गावात काय वाजत गाजत, या खोपरे गावात काय वाजत गाजत हो, माझ्या ज्ञान देवाचा बाई सोहळा गाजत, ज्ञान देवाचा बाई सोहळा गाजत, माझ्या ज्ञान देवाचा सोहळा गाजते, माझ्या ज्ञान देवाचा सोहळा गाजते, माझ्या तुकोबरायाचा बाई सोहळा गाजत, तुकोबरायाचा बाई सोहळा गाजत, माझ्या तुकोबरायाचा सोहळा गाजते, माझ्या तुकोबरायाचा सोहळा गाजते. थोबार कुमाई, थोबार कुमाई, थोबार कुमाई, थोबार कुमाई. विठोबा. तोंडावर गोड बोलतात, माग कुचक बोलतात. तुम्हाला काय मकर संक्रांतीला विनंती आहे, माणसाने एकमेकाला गोड बोला. माणसाला विनंती आहे, काय मनातलं ते बोलून टाका, मनातलं काय ते बोलून टाका, पण कधी टाकून बोलू नका, कधी टाकून बोलू नका. ही संक्रांतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे, शुभेच्छा आहे. चांगलं बोला, चांगलं राहा. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळ्यांना धन्यवाद देतो. सरपंच वगैरे सगळ्यांची इच्छा थोडासा पोवाडा व्हावा. एक शॉर्टकट 2 मिनिटं पोवाडा घेऊ. 2 मिनिटं नंदू दादा वगैरे सगळ्यांची इच्छा आहे. चालेल ना. चल 10 मिनिटं घ्या. अरे बा, एक्स्ट्रा मिळेल का चार्ज. हे सरपंच दिलदार माणूस आहे, फार गोड आहे. महाराष्ट्रातला असा वक्ता नाही की तो त्या व्यक्तीच्या घरी आला नाही, असं गोड व्यक्ती. एक थोडासा शॉर्टकट घेऊ, वेळ संपलेली आहे आपली. 2 मिनिटं घेऊ. बरं, 2 देव राहतात. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरी. त्यात काही मर्ते देव आहे, काही अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नैमित्तिक देव आहेत, काही नित्य देव आहेत. नित्य देव, नैमित्तिक देव म्हणजे घरातले 2 देव आहेत, ते म्हणजे माय आणि बाप. या 2 देवांना सांभाळा, या 2 देवांना सांभाळा. ऐका ऐका, झालं माझं कीर्तन. एक 2 मिनिटं घेतो तुमचे. खोपरेकर ऐका ऐका, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे आणि पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे ना, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे, सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. काय, ज्याच्या घरात मायबाप आहे. फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. त्या 2 देवांना सांभाळा. बाजारात गेला, पावशेर शेव लेकरा करता आणली, छटाक शेव मायबापा करता आणा. मायबाप खाणार नाही, घरात ठेवतील, घरात ठेवतील. देव घरात ठेवतील, दुसऱ्या दिवशी नातवांना देतील, घे तुझ्या मायबापाने आणले. तुम्ही फार मोठ्या सन्मानाने सगळ्यांचं स्वागत करतात. तर शेवट आपण सगळ्यांचा सन्मान करूया, हे की नाही. बसलेल्यांचा करू, हे की नाही.
चहा देऊन सन्मान करू तुमचा, है की नाही? गोड सगळी मंडळी. त्या 2 देवांना सांभाळा बरं, 2 देवांना. कधी बाजारात गेलात, बायकोला साडी आणली 5,000 तर आईलाही 1,000-500 रुपयाची चोळी घेऊन या. बायको तरी म्हणल भळभळी अशी आहे तशी अशी आहे तशी आहे, पण माय म्हणल माझ्या पोरांनी माझ्या लेकरांनी साडी आणली रे. कधी गेलात बाजाराला, जरा आणलंच पोरांना कपडे तर 400-500 रुपयाचा बापाला एखादा धोतर जोडा घेऊन या. बाप म्हणेल अरे माझ्या पोराने धोतर जोडा आणला, असं भजन करेल ते म्हातार. त्यांनाही भावना आहे, त्यांनाही जगू द्या. मला एक जण म्हटलं महाराज तुम्ही मायबापाला सांभाळता का? म्हटलं हे मी नाही मायबापाला सांभाळत. अरे एवढे कुठं मोठं झालो आम्ही मायबापाला सांभाळायला, मायबापच आम्हाला सांभाळतात रे, मायबाप आम्हाला सांभाळतात. सरपंच आज तुम्हाला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलोपावली, प्रत्येक क्षणाला तुम्हाला आई स्मरण होत असेल. आज आम्हाला घरी रोज 4-5 वाजता जायला, आमच्या गाडीचा दरवाजा उघडला तर घराचा दरवाजा उघडतो. आपण म्हणावं आई तू झोपली नाही रे, ती म्हणे अरे मग मी झोपले तर माय कसली, मी झोपले तर माय कसली. ती माय असते महाराज, गेल्यानंतर कळतं माणसाला, आहे तोपर्यंत नाही कळत. स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ देती है दुआ, है दुआ 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 दे. किती पैसा असू द्या बरं, ज्याच्या घरात माय बाप हे समाधानी नाही ना, तो पैसा काही कामाचा नाही. सरपंचाला का विचारा त्यांना, आता माय गेली, असा सुंदर चेहरा आहे महाराज त्या माता माऊलीचा, असं प्रसन्न वाटतं. त्यांना विचारा आता माय गेली, ते रोज ते म्हणत असेल माय आईचा फोटो पाहिला की सरपंच नक्कीच म्हणत असेल, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, येना गाई मला झोप येत नाही, 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले, रडू आले आई पुर गाईल अंगाई, येना अगयना मला झोप येत नाही, झोप येत नाही. एकदा माय गेली की कळतं महाराज माणसाला, गेल्यानंतर कळतं. या गेल्यानंतर आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची दुरे जे का मातारा पितरे तया सेवेस कीर शरीरे लोण कीजे. सरपंचांनी फार गोड हा एक दिवशी उत्सव ते दरवर्षीच करतायत आईच्या स्मरणानिमित्त. खऱ्या अर्थाने आई भरभरून त्यांना आशीर्वाद त्या परिवाराला देते. फार सुंदर. आल्यानंतर भोजन, सगळं गाव तृप्त झालंय. अन्नदान, दान धर्मान राजधर्मान या पद्धतीने ते खऱ्या अर्थाने दान धर्म करतायत. सगळी मंडळी इथे येतात. सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय गोड अशा प्रकारचं या ठिकाणी सगळीच मंडळी आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता 22 जानेवारी आहे. 22 जानेवारीला गावोगाव कीर्तन करा. रामलल्लाचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे, म्हणून मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने तो सोहळा आपण खऱ्या अर्थाने आपल्याही गावी तो संपन्न करा अशी सगळ्यांना विनंती करतो. सगळीच मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं तर मोदी म्हणून आम्ही कुठल्या पक्षाचे नाही बरं, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. जे 550 वर्षापासून स्वप्न चालू होतं, 1,74,000 साधू संत बैरागी सामान्य माणसाची त्या ठिकाणी हत्या झाली, रक्ताचे पुरं वाहिले. 550 वर्षानंतर स्वप्न ते साकारलंय. सगळं विश्व राममय होणार आहे, संपूर्ण विश्व. अभी तो पंतप्रधान मोदी है तो ठीक है, पंतप्रधान मोदी है तो ठीक है, नहीं तो योगी पंतप्रधान हो गए ना, हाँ तो मुगल गूगल पर भी नहीं दिखेंगे. हाँ ही ताकत है. खरं तर देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे जो रुका है वो अनुदान मिल जाएगा. ती बोलण्यातली ती ताकद आहे. बोलणं, अरे बोलणं असेल
अरे चहा विकणारा देखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. उद्या मकर संक्रांत आहे. खऱ्या अर्थाने गोड बोला माणसं गोड अशा प्रकारचा उत्सव. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. इंद्रसिंग बाबा वगैरे सगळी प्रेमाची जीवाभावाची माणसं आहेत. सगळ्यांना धन्यवाद. महेंद्र बाबा आहेत, सगळी गायक वादक मंडळी, आमची मुक्ताताई, दोनही महाराजांच्याच कन्या आहेत का, फार गोड आहे. जनाबाई, मुक्ताबाई अशा गोड लेकर आहेत, गोड कीर्तन करतात. सगळीच मंडळी, सगळ्यांनाच धन्यवाद देतो. 26 जानेवारीला त्र्यंबकला दिंडी जाणार आहे, त्यातही आपण सगळेजण सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो. सिस्टमवाला आमचा नंदू दादा, पुनश्च एकदा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणारविंद मस्तक टेकवतो आणि याच ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय